विधान परिषद निवडणुकीच्या 17 जागांसाठी राजकीय घडामोडींना वेग आलाय। जागा वाटपावरून महायुतीमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे। जागांच्या संख्येवरून आणि विशिष्ट मतदारसंघावरील हक्कावरून तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे। हा वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय। सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीमध्ये 12-4-1 असा फॉर्म्युला चर्चेत आहे। म्हणजे भाजपला 12, शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। पण केवळ 1 जागा मिळत असल्यामुळे राष्ट्रवादीत आणि आणखी जागांसाठी शिवसेनेत तीव्र नाराजी आहे। पुण्याच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादीत प्रतिष्ठेची लढाई सुरू असल्याचं सांगितलं जाते, तर ठाणे आणि नाशिकच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झालेत। हा तिढा सोडवण्यासाठीच एकनाथ शिंदे कमालीची गुप्तता बाळगून शनिवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि रविवारी अमित शहांना भेटल्याचं समजतंय। 4 ते 5 दिवसांपूर्वी सुद्धा शिंदे दिल्लीमध्ये गेले होते, पण तेव्हा शहांची वेळ न मिळाल्यानं ते मुंबईत परत आले। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आहेत। कांदा प्रश्नी ते अमित शहांशी चर्चा करणार आहेत। या चर्चेदरम्यान विधान परिषदेच्या जागांवरही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। आमची चर्चा त्या संदर्भात चाललेली आहे। साधारणपणे शिवसेनेसोबत नाशिक आणि संभाजीनगर या 2 जागांवर आमची चर्चा चाललेली आहे। राष्ट्रवादी सोबत पुणे या जागेबद्दल चर्चा चाललेली आहे। आम्ही एकत्रित बसून यातनं मार्ग काढू। अजून मार्ग निघाला नाही, पण मला विश्वास आहे की मार्ग निघेल। महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीस आणि शिंदेंमधल्या मतभेदांच्या बातम्या वरचेवर येतच असतात। त्याचाच नवा सीझन आता सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता यामध्ये कुणाच्या मनासारख्या गोष्टी घडतात ते येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।